नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आता आंब्याचे सीझन चालू झालेले बघावं तिकडे आंबे येत आहेत बाजारपेठेमध्ये। तर आजची रेसिपी आपली आमरस पुरीची आहे आणि हा आंबा मी आज घेतलेला आहे तो बदाम आंबा घेतलेला आहे। हापूस आंब्याची रेसिपी आहे ती बिना मिक्सर मध्ये फिरवता जसं आमरस करतात ती रेसिपी लवकरच येईल। त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि ती ही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल। आता आपण हा बदाम आंबा आहे तर याची वेगळ्या पद्धतीने आमरस करून बघूया आणि ती रेसिपी याच्या नंतर लवकरच अपलोड होईल। चला तर बघूया मग आज आपली आपण रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करायच्या आधी थोडेसे आंबे कट करून घेऊया, म्हणजे मुलं जरा खाण्यात गुंग होतील। तोपर्यंत मला रेसिपी पण करता येईल आणि ती तोपर्यंत आमरस तयार होईल त्याची वाट बघत थांबतील। तोपर्यंत मी आता त्यांना अशा प्रकारे आंबे कट करून देते। काय थोडंसं वेगळ्या पद्धतीने आंबे असे कट करून दिले ना की मुलांना खूप आवडतात आणि खूप आवडीने खाल्ले जातात। चला तर आता सगळ्यांच्या प्लेटमध्ये आता दिलेले आहेत कट करून आणि आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। मी आता हे 6 आंबे घेतलेले आहेत। हा बदाम आंबा आहे, मला बदाम आंबा भेटलेला आहे आणि ते आंबे एक 3-4 पाण्यातून मी चांगले स्वच्छ धुवून घेतले होते नळाखाली आणि त्यानंतर मी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलेले आहे, कारण त्याच्यावरती पावडर किंवा मग ते गवतामध्ये ठेवलं जातात ना, मग त्याची डस्ट असती ती सगळी त्याला लागलेली असती, चीक असतो थोडाफार, तर ते सगळं स्वच्छ धुवून टाकायचं आहे आणि त्यानंतर मग त्यातील जे पाणी ठेवायचं थोडा वेळ आणि ते पण आपण नंतर आता काढून घेणार आहे। आता पाणी आता बघा याच्यातली पाणी मी आता काढून घेणार आहे आणि आता आंबे हे कोरडे झालेले आहेत। आता आपण ते आमरससाठी तयार करूया त्याला। तर आंबे आहेत ना ते दोन्ही हाताने एकतर चोळून तरी घ्यायचे किंवा मग असे स्प्रेड करून घ्यायचे अंगठ्यानी आणि बोटांच्या साह्याने, की जेणेकरून त्याचा पल्प असतो आतला तो एकदम कडक असतो, तर तो एकदम सॉफ्ट तयार होतो आणि आमरसला करायला खूप इझी जातो। जुनी लोक तर अशा पद्धतीनेच आमरस म्हणजे करतात, तर आपली ती रेसिपी पण येईलच लवकर। बघा अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट होतात आणि त्याचा ज्यूस निघतो चांगल्या प्रकारे। असे आपण सगळे आंबे हे करून घ्यायचे आहेत। हवा असेल तर सुरीनेही कट करून घेतलं तरी चालू शकतं, म्हणजे त्याचा पल्प काढून आणि मग आमरस करायला घेतलं तरी चालेल। आता बघा त्याच्यावरची टोकं काढून टाकायची आणि थोडंसं त्याचं पिळून टाकायचं आहे वरती, म्हणजे काही चीक वगैरे असेल किंवा काही तर त्याचा मग फ्लेवर येतो त्याच्यामध्ये, तर त्यासाठी आपण ते थोडंसं पिळून टाकायचं आणि मग आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये एका पिळून घ्यायचं आहे असं चांगलं। फक्त त्या साली बाजूला निघतात, कोळी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण त्या हे करून घेऊया। आता अशा प्रकारे मी सगळे जे आंबे आहेत बघा एकदम पल्प त्याचा एकदम पातळ झालेला आहे आणि ज्यावेळेस आंबा तसा होता, मी दाबला नव्हता किंवा त्याला हे केलं नव्हतं, तेव्हा एकदम कडक होता। आणि आता बियाही त्याच्या आपण अशा प्रकारे चोळून काढून घेऊया। हे करण्याच्या आधी हात चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग बिया आपण बाजूला काढून घेणार आहोत। बघा आता अशा प्रकारे चोळून बी पूर्णपणे बाहेर निघालेली जाते, त्याला काही राहत नाही, सगळा पल्प असतो तो खाली मिक्सरच्या भांड्यामध्ये पडलेला असतो। अशा प्रकारे मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याच्यामध्ये हे एक 250 ml म्हणजे 1 कप एवढी साखर घालणार आहे, कारण की हा बदाम आंबा हा गोड नसतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालणार आहे। ज्यांना आवडत असेल तर त्यामध्ये थोडीशी अर्धा चमच विलायची पावडर घातली तरी चालू शकते, पण आमच्या घरी कोण विलायची पावडर टाकलेला आमरस खात नाहीत, त्यामुळे मी टाकलेली नाहीये। आणि आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। एक 2 ते 3 मिनिटात लगेच फिरवून बारीक होतो हा, त्यामुळे जास्त वेळ फिरवायची गरज लागत नाही। जेवढा जास्त फिरवेल तेवढा तो जास्त घट्ट होत जातो, त्यामुळे 1-2-3 वेळाच फिरवून घ्यायचा आहे। आणि बघा आता आपण बघूया आपला आमरस कसा तयार झालेला आहे तो। चला आपण झाकण काढूया। बघा आता किती छान आमरस तयार झालेला आहे तो। तुम्हाला यामध्ये हवं असेल तर थोडंसं पाणी ऍड करायचंय, ज्यावेळेस आपण टोपात काढू ना त्यावेळेस आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत, कारण की आमरस हा थोडासा घट्टच चांगला लागतो आणि त्याचा मेन फ्लेवर राहतो त्याच्यामध्ये। आणि थोडं पातळ केलं की मग तो मिल्कशेक सारखा लागला जातो। काही जण दूध पण त्याच्यात ऍड करतात, पण आम्ही नाही दूध घालत त्यामध्ये, असाच नॉर्मल करतो। आता बघा आता बटाटे शिजत घातलेले होते मी, कुकर थंड झालेला आहे थोडा आणि आता आपण ते सोलायला घेऊया। एक 4 मोठे मोठे बटाटे घातलेले आणि हा बटाटा पांढरा बटाटा आहे की त्याची साल आहे ती एकदम पातळ साल आहे
म्हणजे काय म्हणतात, तळेगावचा आहे की कुठला आहे मला पण माहिती नाही, मिस्टरांनी आणलेला होता. परंतु बटाटा इतका टेस्टी आहे ना, म्हणजे त्याची भाजी केली तर खूप छान टेस्टी लागती. तर काही काही बटाटे असे असतात की त्यांची भाजी खूप छान टेस्टी लागते. आणि हाच बटाटा फ्रेंच फ्राय करायला वापरला जातो. चला तर आता आपण सगळे बटाटे ते सोलून घेऊया. आणि त्यानंतर मग आपण एक कांदा आणि थोडीशी मिरची याच्यासाठी आपण चिरून घ्यायची आहे. आणि हा बटाटाही आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. चला तर आता कांदा आपण कट करायला घेऊया आणि त्याच्यासोबत बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असलं तर यामध्ये एक कांदा बारीक करून आणि एक कांदा असेल तो उभा कापून टाकला तरी चालू शकतो. मी यावेळेस बारीक केलेलाच कांदा वापरणार आहे. आणि त्याचसोबत आपण मिरचीही बारीक करून घेणार आहे. ही तिखट मिरची आहे म्हणून मी एवढी घेतलेली आहे. एक 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. जर मिरची तिखट नसली तर तसं तिखटाप्रमाणे तुम्ही प्रमाण वाढवू शकता. आणि कढीपत्ता घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आता आपण हा जो बटाटा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. थोडासा ओबडधोबड कट केला तरी चालतो, कारण की हा खूप सॉफ्ट बटाटा आहे. आणि ज्यावेळेस आपण परततो त्यावेळेस तो आणखीन बारीक होऊन जातो हलवताना. त्यामुळे एकदम रँडमली कट करून घ्यायचा आहे, असं जास्त बारीक नाही करायचा. आता एका कढईमध्ये तेल घालून घेतलेले, तेल थोडंसं जास्त घालायचं भाजीसाठी. आणि त्यावरती मग मोहरी घालून घ्यायची. मोहरी थोडीशी तडतडली की मग त्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा आणि मग मिरची घालायची. आणि हे घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचे. वरती खाली करून थोडंसं वाफवलं की मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळं लवकर कांदा शिजला पण जातो. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्ट जरा 1 चम्मच भरून घालायची आहे. बटाट्याच्या भाजीत आलं लसूण पेस्ट जास्त असेल तर खूप छान भाजी लागते. त्यानंतर हळद घालायची. हळद ही जास्त नाही घालायची, म्हणजे अर्धा चम्मच घालून घेतलेली आहे मी आता यामध्ये. कारण की जास्त घातली की मग ते जास्त डार्क दिसते आपली भाजी आणि टेस्टला पण थोडंसं वेगळी लागते. त्यामुळे अर्धा चम्मच घालून घेतलेली आहे. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे. ही लोखंडी कढई असल्यामुळे काय आहे की थोडं सारखं सारखं थोड्या वेळाने हलवून घ्यावं लागणार आहे. पहिले एकदा मी चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर त्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहे. आणि झाकण ठेवून दिल्यानंतर मग मीडियम गॅसवरती वाफ येऊन द्यायची. 1-2 मिनटंच ठेवायचं आहे. आणि 2 मिनटानंतर आपण परत ते हलवून बघणार आहे. आता 2 मिनटं झालेली आहेत, बघूया आपण आता. त्यामध्ये वाफ तयार होते आणि त्याच्यानं लवकर भाजी शिजली जाते. आणि तशी लोखंडी कढई असल्यामुळे हीट लवकर लागते त्याला. त्यामुळे थोडं 2-2 मिनटाला हलवून घ्यायचं आहे. आता बघा, आता आपली भाजी तयार झालेली आहे. अजून एक वेळा मी त्याच्यावरती मिक्स करून परत झाकण ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर मग आपण हे करूया. गॅस शक्यतो मीडियमवरतीच ठेवायचा आहे. आता बघा, परत 2 मिनटानंतर परत मी ही भाजी हलवून घेणार आहे. आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये जी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, भाजी ही चांगली खालण्यावरनं मिक्स करायची. जेवढी चांगली भाजी वापरली जाईल त्याची त्या भाजीची टेस्ट एवढी छान येते ना, खूप मस्त लागते. पण जेवढी चांगली वाफरली पाहिजे भाजी मस्तपैकी. लगेच बंद करायचा नाही आहे गॅस. आता कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहे परत. मी आता तुम्हाला थोडं जवळून दाखवते की कसा आपला बटाटा छान दिसत आहे ती भाजी. बघा आता. आणि आता परत कोथिंबीर घातल्यानंतर मी थोडंसं हलवून घेते. आणि त्यानंतर परत 1-2 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे. आणि त्यानंतर मग आता आपण भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपली भाजी बघा तयार झालेली आहे. 2 मिनटं झालेली आहेत. आता मी लोखंडी कढई असल्यामुळे काय होतं, त्याच्यात जे काही आपण बनवतो ते म्हणजे 5-10 मिनटात जर ते काढून नाही घेतलं तर मग त्यामध्ये लोह उतरतं आणि ते काळं पडतं. त्यामुळे आता मी भाजी ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. पण लोखंडी कढईमधली भाजी खूप छान लागती आणि टेस्टी लागते एकदम. आता मी हे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. नॉर्मल आपण चपातीला मळतो तसं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण पुरी तळण्यासाठी तेल घालून घेऊया. तोपर्यंत तेल गरम होईल तोपर्यंत आपण पुऱ्या तळायला घेऊया. तेलाचा हात लावायचा आहे आणि तुम्हाला जेवढ्या साईजच्या पुऱ्या पाहिजेत तसा तुम्ही त्याचा गोळा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानुसार आपण त्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने लाटल्या जातात. कोणी पिठावरती लाटतात, कोणी एक रोटी करायची आणि नंतर ग्लासच्या किंवा आपलं झाकण असतं डब्याचं त्याच्या मापाने पण लाटू शकता. पण मी आता तेलावरती कशा लाटतात ते दाखवणार आहे. त्या गोळ्याला दोन्ही साईडनं तेल लावायचं आणि अशा प्रकारे लाटी लाटून घ्यायची आहे.
फक्त आकार तुम्हाला केवढा पाहिजे, छोटा पाहिजे, थोडा मोठा पाहिजे, त्या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत. अशा मोठ्या मोठ्या पुऱ्या केल्यात की मग वाढायला पण बरं पडतं. 4 पुरे वाढल्या की मग बरं असतं खाणाऱ्याला पण. त्याच्यामुळे जर थोड्याशा मोठ्या मोठ्याच पुऱ्या केलेल्या आहेत. छान लागतात अशा पण. चला तर मग आता आपण तळायला घेऊया. आता 4 पुऱ्या तयार झालेल्या, एवढ्या साईजचे मी पातळ लाटलेले आहेत बघा. पण फुगताना एवढ्या छान फुगतात ना की तुम्ही तेलात सोडल्या ना की टमकन फुगणार. आणि त्यामध्ये मैदा नाहीये, काही नाही, आपली नॉर्मल गव्हाची पिठाची आहे ही पुरी. त्यामुळे खाण्यासाठी पण ठीक आहे. आणि मग आता अशीच बघा, एक पुरी चांगली टमकन फुगलेली आहे, दुसरी पण घातलेली आहे आणि तीही फुगलेली. एवढंच की पीठ तुम्ही शक्यतो तेव्हाचं तेव्हा मळून मग वापरायला घ्या. कारण की काय होतं, ज्यावेळेस शिळं पीठ असतं किंवा आपण आधीचं पीठ वापरतो त्यावेळेस ते तेल जास्त खाल्लं जातं आणि पुरी असते ती काळी पडते आपली. आणि ज्यावेळेस आपण लगेच मळतो आणि एक अर्ध्या तासात लगेच जर करायला घेतलं किंवा 15 मिनिटं ठेवायचं आणि लगेच करायला घ्यायचं, तर त्याच्या पुऱ्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि तेल पण जास्त पित नाहीत. त्यामुळे शक्यतो पीठ तेव्हाचं तेव्हाच मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं 15 मिनिटं ठेवून लगेच करायला घ्यायचं आहे. बघा आता मी आधीच्या या 4 पुरी तळून घेतलेल्या आहेत, तशाच आता बाकीच्या पण लाटून घेणार आहे आणि त्याही आता मी अशाच तळून घेणार आहे. एक एक लाटत एक एक तळत पण घेऊ शकतं, तसं पण केलं तरी चालू शकतं. आपल्याला जसं जमल तसं करून घ्यायचं आहे. आता मी 4 पुरी लाटून घेते आणि त्यानंतर मग आपण तळायला घेऊया. याही पुऱ्या बघा तशाच प्रकारे फुगल्या जातात, मस्त फुगतात एकदम, गव्हाच्या असूनही सुद्धा. आणि यामध्ये दुसरं काही टाकायची गरज लागत नाहीये. फक्त पुरी झाल्यानंतर गरम गरम वाढायला घ्यायचं. त्यामुळे काय होतं, गरम गरम पुरी खाल्ली की टेस्ट आणखीन छान लागती, भाजीची पण, आमरसची पण आणि पुरीची पण. मग चला तर आता या बाकीचे पण पुरे 4 त्या मी तळून घेते आणि नंतर आपण आपलं बरंचसं जेवण उरकलेलंच आहे. आमरस तर आधीच झालेला आहे, बटाट्याची भाजी तयार आहे. फक्त आता पुरी तळली की आपण आता ताट करायला घेऊया. आमरस केल्यानंतर मी तो फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे आता तो चांगला मस्त आपला थंडगार झाला असेल सगळे हे होईपर्यंत, भाजी आणि पुरी होईपर्यंत. चला तर मग आता आपण ताट बनवायला घेऊया. पुरी पण तळून झालेल्या आहेत, त्या थंड होण्याच्या आधी ताट करायला घेऊया आपण. आता बघा मी ताट करायला घेतलेलं आहे. पहिलं आपण आमरस काढून तो वाटीमध्ये भरून घेते. एकदम मस्त असा आमरस तयार झालेला आहे आणि त्यानंतर पुरी ठेवून घेते आणि त्यानंतर मग आपण एका वाटीमध्ये बटाट्याची भाजी काढून घेऊया. बटाट्याची भाजी पण खूप अप्रतिम लागते, तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने, आणि आमरसही खूप छान लागतो. चला तर आता आपलं ताट तयार झालेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला, आवडलं ना? चला तर मग आता आपली आमरस पुरी तयार झालेली आहे. चला तर मग आपण टेस्ट करून बघूया कशी झालेली आहे ते आमरस. एकदम मस्त झालेला आहे आमरस. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की आमरस करून बघा आणि ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन येत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.